Welcome one and all. I am Mr. Mangesh Gautam Bhosle. Today we are going to discuss with quantum numbers. My first question is that what is meant by quantum number? The definition of quantum number is that the number which gives the exact position of an electron in an atom is called as quantum number. Then this quantum number is again divided into four parts, that is principal quantum number, then azimuthal quantum number, then magnetic quantum number, स्पिन क्वांटम नंबर. ही जी क्वांटम नंबर ही जी कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट आपण एखाद्याला आपल्या घराचा पत्ता सांगणं त्या पद्धतीची आहे. आता जर एखाद्या परराज्यातल्या जर एखाद्याला आपल्या घरी बोलवायचं असेल तर आपल्याला सगळ्यात अगोदर सांगावं लागतं आपलं राज्य, त्यानंतर सांगावं लागतं आपला जिल्हा, त्यानंतर सांगावं लागतं आपला तालुका, त्यानंतर सांगावं लागतं तालुक्यामधलं गाव आणि गावामधला नंतर आपली गल्ली. आणि हे सांगितल्यानंतर तो परराज्यातला माणूस हा आपल्या घरापर्यंत येतो. बरोबर आहे. म्हणजे जर समजा आपल्याला पंजाब मधला एखादा माणूस जर आपल्या घरी बोलवायचा असेल तर आपल्याला काय सांगावं लागतं की मी महाराष्ट्रात राहतो. आता महाराष्ट्रामध्ये भरपूर जिल्हे आहेत. या जिल्ह्यामधला मग कोणता जिल्हा, तर मी उस्मानाबाद जिल्ह्यात राहतो. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये भरपूर तालुके आहेत. तालुक्यामधला कुठला, तर मी उस्मानाबाद तालुक्यामध्येच राहतो. मग या तालुक्यामधलं नंतर गाव, मग प्रॉपर तालुक्यामध्ये भरपूर गाव आहेत उस्मानाबादमध्ये. मग त्यातलं तुमचं गाव कोणतं, तर ते जे गाव आहे आपलं तर त्या गावाचं नाव सांगावं लागतं. मी प्रॉपर उस्मानाबाद मध्येच राहतो, शहराच्या खेड्यापाड्यात वगैरे राहत नाही. मग त्यानंतर सांगावं लागतं मी राहतो कुठं, तर आरपी कॉलेजच्या शेजारी आहे, मी तिथे येऊन तुला भेटतो. हे असं जर सांगितलं तर आपल्याला तो परराज्यातला पंजाब मधला माणूस आपल्या घरापर्यंत आपली भेट घेऊन जाऊ शकतो. याचप्रमाणे हे जे क्वांटम नंबर आहेत, हे क्वांटम नंबर आपल्याला त्या ऍटमची एक्झॅक्ट पोझिशन सांगतात. आता ती कशी, तरी न्यूक्लियस आहे. आपल्याला माहिती आहे ऍटमचं स्ट्रक्चर. ऍटमच्या स्ट्रक्चर मध्ये काय न्यूक्लियस असतो, न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात आणि जे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल असतात जे की आपण त्यांना इलेक्ट्रॉन म्हणतो, ते पार्टिकल त्याच्या भोवताली सर्क्युलर मोशन मध्ये फिरत राहत असतात. आता जर सपोज मला इथं आणखी वेगवेगळे इलेक्ट्रॉन असतात, त्या इलेक्ट्रॉन पैकी मला याच फक्त पोझिशन सांगायचे, तर ते पोझिशन सांगण्यासाठी ह्या 4 क्वांटम नंबरचा उपयोग होतो. या 4 क्वांटम नंबर मध्ये फर्स्ट इज द प्रिन्सिपल क्वांटम नंबर, सेकंड इज द azimuthal quantum number, third is the magnetic quantum number and the last is the spin quantum number. आता हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे. हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर एक थोडक्यात जर ओळख करून घ्यायची म्हटलं तर हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय सांगतो, तर आपल्याला सांगतो ह्याचा शेल नंबर किंवा ऑर्बिट नंबर. आता हा जर इलेक्ट्रॉन असेल तर आपल्याला माहिती आहे फर्स्ट शेल आहे, सेकंड शेल आहे, थर्ड शेल आहे. तर प्रिन्सिपल क्वांटम नंबर किती येईल तुमचा, 3 येईल. त्यानंतर आपण पाहतो azimuthal क्वांटम नंबर. azimuthal क्वांटम नंबर काय सांगतो, सबशेल और ऑर्बिटल. सबशेल और ऑर्बिटल. आपल्याला माहिती आहे की ऑर्बिटल कोणते कोणते असतात, एस आहे, पी आहे, डी आहे, एफ आहे. मग आता ह्या थर्ड ऑर्बिट मध्ये एस आहे, पी आहे, डी आहे. मग या एस, पी, डी पैकी तुमचा इलेक्ट्रॉन कोणत्या शेल मध्ये आहे, कोणत्या सबशेल मध्ये आहे किंवा कोणत्या ऑर्बिट मध्ये आहे, हे जर पाहायचं असेल तर आपल्याला ते सांगावं लागतं की हा पी ऑर्बिटल मध्ये आहे. मग पी ऑर्बिटल मध्ये आहे तर पी ऑर्बिटल नंतर मग तीन सब ऑर्बिटल असतात.
मग आता हा मॅग्नेटिक क्वांटम नंबर काय सांगतो, हा देतो हे सब ऑर्बिटल, ज्याच्यामध्ये की हा इलेक्ट्रॉन आहे. आता याच्यामध्ये 3 आहेत, मग एक इलेक्ट्रॉन इथं असतो, इथं असतो, इथं किंवा हे असे. तर या 6 पैकी तुमचं इलेक्ट्रॉन कोणता, तर माझा इलेक्ट्रॉन पहिल्या सब ऑर्बिटल मध्ये आहे. तर मग ह्याची व्हॅल्यू किती येणार, +1 0 आणि -1. इथं +1 जर आली तर मग आपण काय म्हणणार की तुमचा जो काही इलेक्ट्रॉन आहे तो पहिल्यामध्ये आहे. आता ह्याच्या पुढे आणखी पहिल्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, मग या दोन्हीपैकी तुमचा इलेक्ट्रॉन कोणता, तर हे सांगण्यासाठी आपल्याला 4था क्वांटम नंबर युज करावा लागतो. तो काय दाखवतो, स्पिन क्वांटम नंबर, आणि तो काय दाखवतो, स्पिन. पण या 4थ्या पैकी तुमचा इलेक्ट्रॉन कोणता आहे, हा आहे अपवर्ड डायरेक्शनचा का हा आहे लोअर डायरेक्शनचा. मग हा जर आपला असेल तर याची स्पिन असते +1/2, हा जर असेल तर याची असते -1/2. मग हा जर असेल +1/2 तर मग तुमचा इलेक्ट्रॉन कोणता, हा झाला. म्हणजे याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर आला 3, हा अझिमुथल क्वांटम नंबर आला 1, कारण पी ला एस ला असते 0, पी ला असते 1, डी ला असते 2 आणि 3 एफ ला असते 3. हे आपण नंतर पाहणारच आहोत. आणि त्यानंतर सब ऑर्बिटल, त्या सब ऑर्बिटल मध्ये त्याची व्हॅल्यू काय येणार, +1 येणार, आणि स्पिन किती येणार, +1/2. तर तुमचा इलेक्ट्रॉन हा. Then we will discuss one by one about these all 4 quantum numbers. The first is the principal quantum number. This principal quantum number was discovered by Bohr. It was denoted by small n. It gives orbit or shell number in which electron belong. It gives volume of electron cloud. It gives energy of electron, and it has value from 0 to infinity. It has value from 0 to infinity, and it has value 1 2 3 4 5 6 7, and it is also known as K, L, M, N, O, P, Q, etc. And when we calculate the maximum capacity of each orbit, then it is calculated by formula 2n square, where n is this principal quantum number. Means this principal quantum number was discovered by Bohr. It is denoted by small n. It gives orbit or shell number in which electron belong. It gives volume of that electron cloud. It gives energy, and it also gives the distance of electron from the nucleus. It gives distance of electron from the nucleus. म्हणजे सपोज हा जर इलेक्ट्रॉन आपला इथं असेल तर इलेक्ट्रॉनचं सगळ्यात अगोदर काय घेता येते, व्हॉल्यूम. म्हणजे इथं आहे म्हणजे ह्याच्या आतमध्ये तुमचे इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे एवढा त्याचा झाला इलेक्ट्रॉन क्लाउड. त्यानंतर हे काय सांगते आपल्याला, एनर्जी. म्हणजे ह्या इलेक्ट्रॉनची एनर्जी किती, आता सपोज हा इलेक्ट्रॉन आहे तर ह्याची जर एनर्जी ऑर्बिट, याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर 3 असेल, याचा 2 असेल, तर ज्याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर जास्त आहे त्याची एनर्जी सुद्धा कशी असते, जास्त असते. मग हा काय देतो आपल्याला, एनर्जी देतो. त्यानंतर काय देतो, डिस्टन्स. आणि ह्या न्यूक्लियस पासून ह्याचं काय देतो, डिस्टन्स. म्हणजे जेवढा त्याचा जास्त प्रिन्सिपल क्वांटम नंबर असेल तेवढा त्याचा व्हॉल्यूम जास्त असेल, एनर्जी जास्त असेल, आणि न्यूक्लियस पासून डिस्टन्स सुद्धा त्याचं कसं असेल, जास्त असेल. त्याचबरोबर ह्याच्या व्हॅल्यू किती असतात, 1 पासून इन्फिनिटी पर्यंत असतात. त्या व्हॅल्यू 1 2 3 4 5 6 7 जर 7 जर ऑर्बिट असतील तर त्यालाच आपण कसं डिनोट करतो, KLMNOPQ. आणि प्रत्येक ऑर्बिटची मॅक्झिमम कॅपॅसिटी काढण्यासाठी फॉर्म्युला आहे 2n स्क्वेअर. काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे, 2n स्क्वेअर. आता हा 2n स्क्वेअर आहे, तर आता सपोज मला जर याची जर मॅक्झिमम कॅपॅसिटी काढायची असेल तर याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर किती आहे, 3 आहे. मग ह्याचं 2n स्क्वेअर, 2 × 3 स्क्वेअर, 3 स्क्वेअर 9, 9 × 2
18. म्हणजे याची मॅक्झिमम कॅपॅसिटी किती झाली 18. असं जर आपल्याला विचारलं कॅल्क्युलेट द मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ द 9th ऑर्बिट, देन दिस इज कॅल्क्युलेटेड बाय 2 into 9 square. 2 into 9 square is 81, and 81 into 2, that is equal to 162. Means the 9th orbital has maximum capacity of electron 162. It is about principal quantum number. Then what is about azimuthal quantum number? This azimuthal quantum number are also known as subsidiary quantum number. It is also known as subsidiary quantum number. It was discovered by Sommerfeld. It was discovered by Sommerfeld. Like the principal quantum number, azimuthal quantum number was denoted by small l. Was denoted by small l. This principal, या azimuthal quantum number कशाने डिनोट करतात स्मॉल एल ने. त्याच्या व्हॅल्यू, त्या एल ची व्हॅल्यू जर समजा 0 असेल, 1 असेल, 2 असेल, 3 असेल, जर याची व्हॅल्यू जर 0 असेल तर ते आहे एस ऑर्बिटल. ह्याची व्हॅल्यू जर 1 असेल तर ते झालं पी ऑर्बिटल. ह्याची व्हॅल्यू जर 2 असेल तर ते झालं डी ऑर्बिटल, आणि ह्याची व्हॅल्यू जर 3 असेल तर ते झालं एफ ऑर्बिटल. त्या अगोदर हे जे अझिमुथल क्वांटम नंबर आहे हा काय देतो आपल्याला, प्रिन्सिपल क्वांटम नंबर देतो ऑर्बिट. तसं हे काय देतं आपल्याला ऑर्बिटल, किंवा हे काय देतं आपल्याला सबशेल. हे काय देते आपल्याला सबशेल किंवा ऑर्बिटल. आता ऑर्बिटल कुठले असतात, एस ऑर्बिटल आहे, पी ऑर्बिटल आहे, डी ऑर्बिटल आहे, एफ ऑर्बिटल आहे. तर ह्याच्या जर आपण व्हॅल्यू जर कन्सिडर केल्या एल व्हॅल्यू, तर एस ची व्हॅल्यू असते 0, पी ची व्हॅल्यू असते 1, डी ची व्हॅल्यू असते 2 आणि एफ ची व्हॅल्यू असते 3. आता हा जो प्रिन्सिपल अझिमुथल क्वांटम नंबर आहे हा आपण कशावरून कॅल्क्युलेट करतो, ह्या प्रिन्सिपल क्वांटम नंबरवर. आता हे कसं, जर प्रिन्सिपल अझिमुथल क्वांटम नंबर जर आपल्याला काढायचा असेल तर आपल्याला n-1 up to 0 ह्या फॉर्म्युल्यानुसार काढावं लागतं. आता ह्या फॉर्म्युल्यानुसार कसं काढायचं, सपोज दिस इज द फर्स्ट ऑर्बिट, दिस इज द सेकंड अँड दिस इज द थर्ड ऑर्बिट. जर आपल्याला काढायचं n इज इक्वल टू 1, ह्याच्या जर एल व्हॅल्यू जर काढायच्या असतील आपल्याला तर ते काढायचं कसं, n-1 up to 0. n-1 म्हणजे काय, n ची व्हॅल्यू तर इथं 1 आहे, 1-1 म्हणजे काय 0, 0 to 0 म्हणजे याची व्हॅल्यू एकच येणार, म्हणजे ती किती येणार 0. आणि ही जर 0 आली तर त्याचं प्रिन्सिपल क्वांटम अझिमुथल क्वांटम नंबर किती आला 0, आणि त्याच्यावरून ते ऑर्बिटल कोणतं आलं, एस ऑर्बिटल. म्हणजे पहिल्या ऑर्बिट मध्ये फक्त एकच ऑर्बिटल असतं आणि ते ऑर्बिटल कोणतं असतं, एस ऑर्बिटल. आणि आपल्याला माहिती आहे एस ऑर्बिटलची मॅक्सिमम कॅपॅसिटी किती असते, 2 असते. आता हे जर आपल्याला जर काउंट करायचं असेल, जर आपल्याला शहानिशा करायची असेल तर ह्या फॉर्म्युल्यानुसार करू. 2n², 2 into 1 ब्रॅकेट स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर 1 into 2, 2 into 1 दॅट इज इक्वल टू 2. म्हणजे त्या पहिल्या शेलची मॅक्सिमम कॅपॅसिटी किती आहे, 2 आहे. असं जर आपल्याला सेकंडची जर काढायची म्हटलं, दुसऱ्या ऑर्बिटची जर एल व्हॅल्यू जर काढायची म्हटलं तर एल व्हॅल्यू कशा काढायच्या, n-1 up to 0. म्हणजे n-1 म्हणजे काय झालं, n ची व्हॅल्यू 2 आली, 2-1 up to 0. 2-1 म्हणजे 1 आणि up to 0 म्हणजे 0. म्हणजे याला 2 व्हॅल्यू आल्या, एक म्हणजे 1 आणि दुसरी म्हणजे 0. 1 जर असेल तर ती कोणती, पी ऑर्बिटल, आणि 0 जर असेल तर ते कोणतं ऑर्बिटल झालं, एस ऑर्बिटल. आता ह्याच्यामध्ये पाहू, सेकंड ऑर्बिट आहे. ह्या फॉर्म्युल्यामध्ये जर ठेवून जर आपण पाहिलं तर 2 into 2², 2² in 4, 4 into 2 दॅट इज इक्वल टू 8. मग 8 जर असेल तर आपल्याला इथं काय आहे, एस ऑर्बिटल आणि पी ऑर्बिटल. एस मध्ये काय असतात 2 इलेक्ट्रॉन आणि पी मध्ये किती असतात 6 इलेक्ट्रॉन, आणि 6 आणि 2 किती झाले ते 8. असंच जर आपल्याला जर चौथ्याची जर काढायची म्हटलं n इज इक्वल टू 4,
तर याच्या जर एल व्हॅल्यू काढायच्या असतील तर ते एल व्हॅल्यू काय आल्या n-1 अप टू 0. n-1 म्हणजे काय 4-1 अप टू 0. 4-1 म्हणजे 3, 2, 1 and 0. 0 असेल तर ते काय आलं s ऑर्बिटल. 1 असेल तर काय झालं ते p ऑर्बिटल. 2 असेल तर काय झालं ते d ऑर्बिटल आणि f असेल तर ते काय झालं f ऑर्बिटल. येतं लक्षात. 3 असेल तर ते काय झालं f ऑर्बिटल. आता आपण जर इथं चौथं ऑर्बिट जर काढलं तर या चौथ्या ऑर्बिट मध्ये काय असतात याच्यानुसार तिसऱ्या ऑर्बिट मध्ये s p d येतील. चौथ्यामध्ये s p d आणि f. आपल्याला माहिती आहे s ची मॅक्झिमम कॅपॅसिटी 2, p ची 6, d ची 10 आणि f ची किती असते 14. या सगळ्यांची जर बेरीज केली तर 2 अधिक 6 8, 8 अधिक 10 18 आणि 18 आणि 14 32. तर हे आपण शहानिशा करून पाहू. 2 into 2 स्क्वेअर. 2 स्क्वेअर म्हणजे काय झालं इथं 4 येणार. बरोबर आहे. 2 स्क्वेअर म्हणजे काय येणार यांची व्हॅल्यू काय येणार 4 येणार. 2 into n स्क्वेअर. 4 स्क्वेअर इज इक्वल टू 16. 16 into 2 32. म्हणजे या सगळ्यांची बेरीज 32 येते. 2n स्क्वेअर ची व्हॅल्यू 32 येते आणि ह्याची जर ह्या व्हॅल्यू नुसार हे व्हॅल्यू मॅच होत आहेत तर म्हणजे चौथ्या ऑर्बिट मध्ये s p d आणि f ऑर्बिटल आहेत. येतं लक्षात. हे झालं अझिमुथल क्वांटम नंबर. means azimuthal quantum number, it is also known as subsidiary quantum number. This azimuthal quantum number was discovered by Sommerfeld. It was denoted by small l. It gives orbital or shell number in which electron belong. Then the L values are 0, 1, 2, 3. If the L value is 0, then this is s orbital. If the L value is 1, then this is p orbital. L value is 2, then this is d orbital. L value is 3, then it is f orbital. This azimuthal quantum number was calculated on the basis of principal quantum number. How it is calculated? L is equal to n-1 up to 0, where n is the principal quantum number. Like that, when we calculate the L value for first orbit, then it is calculated by n-1 up to 0. When we put n is equal to 1, then 1 minus 1 means 0, and 0 up to 0 means that is 0. Means it has only one L value, and that is s orbital. On the basis of that, when we draw the structure of atom, then this first orbit contain only one orbital, that is s orbital, and it has maximum capacity of 2 electrons. Like that, n is equal to 2, then 2 minus 1 up to 0. 2 minus 1 means 1. 1 up to 0 means 1 and 0. Means it has only two value, 1 and 0. 1 that is 1 is means p and 0 means s. Means the second orbit has two orbital, that is p and s orbital. S has maximum capacity of 2 electron. P has maximum capacity of 6 electron. 2 plus 6, that is 8. Means the second orbit has maximum capacity of 8 electron. Like that, when we calculate the L value for the fourth orbit, then these are n-1 up to 0. N means 4, 4 minus 1 means 3, and up to 0 means 3, 2, 1 and 0. 0 means that is s orbital, 1 means that is p orbital, 2 means that is d orbital, and 3 means that is f orbital. And then when this s orbital has 2 electrons, p orbital has 6, d has 10 and f has 14. And when we add all of this, it gives 32. And this is when we calculate 2 into 4 square. 4 square is equal to 16. 16 into 2, 32. It means these two are equal. Hence we calculate the right azimuthal quantum numbers for n is equal to 4. Then the magnetic quantum number. This magnetic quantum number, आता हा magnetic quantum number जो आहे, हा magnetic quantum number कुणी डिस्कवर केला तर तो magnetic quantum number लँडेने डिस्कवर केला. हा लँडेने डिस्कवर केला. त्यानंतर हा magnetic quantum number आपण डिनोट कशाने करतो तर
स्मॉल एम. मॅग्नेटिक क्वांटम नंबर कशाने डिनोट करतो? स्मॉल एम ने. हा काय देतो आपल्याला? सब ऑर्बिटल. हा काय देतो आपल्याला? सब ऑर्बिटल. आता सब ऑर्बिटल म्हणजे काय? जर सपोज पी ऑर्बिटल आहे, पी ऑर्बिटलला 3 असतात सब ऑर्बिटल, px py आणि हे pz. हे जर समजा 3 सब ऑर्बिटल असतील तर आता हे जे मॅग्नेटिक क्वांटम नंबर आहे हा काय सांगतोय? आपल्याला इथपर्यंत कळतंय की तुमचं पी ऑर्बिटल आहे, पण या पी ऑर्बिटल मध्ये तुमचा इलेक्ट्रॉन या तिन्हीपैकी कुठं आहे हा कोण सांगतो? तर हा सांगतो हा मॅग्नेटिक क्वांटम नंबर. आता जसं प्रिन्सिपल अझिमुथल क्वांटम नंबर आपण कशावरून डिटरमाइन करतो? प्रिन्सिपल क्वांटम नंबर. तसं आपल्याला हा जर मॅग्नेटिक क्वांटम नंबर जर डिटरमाइन करायचा असेल तर आपल्याला काय अझिमुथल क्वांटमची मदत घ्यावी लागते. पण हे कसं काढायचं? तर m इज इक्वल टू प्लस मायनस l इन्क्लुडिंग झिरो. आता हे जर काढायचं म्हटलं तर आपल्याला माहिती आहे एल व्हॅल्यू किती आहेत आपल्याकडं? एल व्हॅल्यू जर 0 असेल तर ह्याची जर एम व्हॅल्यू जर काढायची असतील आपल्याला तर ही एम व्हॅल्यू कशी काढायची? प्लस मायनस एल इन्क्लुडिंग काय? 0. आता एल ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडं? 0. त्यामुळे प्लस मायनस 0 आणि इन्क्लुडिंग 0 म्हणजे त्याची फक्त एकच व्हॅल्यू येते ती म्हणजे 0. आणि 0 म्हणजे काय? हे एस ऑर्बिटल आहे. म्हणून आपण म्हणतो की एस ऑर्बिटलला एक ही सब ऑर्बिटल म्हणजे एकच फक्त सब ऑर्बिटल असतं आणि त्याची व्हॅल्यू किती असते? 0. याचप्रमाणे जर आपल्याला पी ऑर्बिटल जर काढायचं असेल तर पी ऑर्बिटल म्हणजे काय झालं? ते 1 झालं. पी ची एल व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. मग ह्याचं जर एम व्हॅल्यू जर काढायचं म्हटलं तर आपण कशा काढणार? प्लस मायनस 1 इन्क्लुडिंग 0 म्हणजे याच्या किती व्हॅल्यू येणार? 3 व्हॅल्यू येणार. त्या कोणत्या? प्लस 1, 0 आणि हे मायनस 1. ही जर प्लस 1 जर काढायची असेल तर आपल्याला माहिती आहे पी ला किती सब ऑर्बिटल असतात? 3 सब ऑर्बिटल असतात. पहिल्या सब ऑर्बिटलची व्हॅल्यू असते प्लस 1, दुसऱ्याची 0 आणि तिसऱ्याची व्हॅल्यू असते मायनस 1. त्यानंतर जर पी डी ची जर काढायची असेल तर डी ला आपण काय दाखवतो? 2 दाखवतो. मग प्लस मायनस 2 इन्क्लुडिंग 0 म्हणजे याच्या व्हॅल्यू किती झाल्या? प्लस 2, प्लस 1, 0, मायनस 1 आणि मायनस 2. म्हणजे आपल्याला माहिती आहे की हे डी ऑर्बिटल आहे. या डी ऑर्बिटलला किती टोटल? 5 सब ऑर्बिटल असतात आणि याच्या व्हॅल्यू किती असतात? प्लस 2, प्लस 1, 0, मायनस 1 आणि हे मायनस 2. तसं जर आपल्याला एफ चं जर काढायचं असेल तर एफ आपण कसं डिनोट करतोय? 3 ने. 3 आहे. मग हे काढायचं जर म्हटलं तर प्लस मायनस 3 इन्क्लुडिंग 0 म्हणजे याच्या व्हॅल्यू किती आल्या? प्लस 3, प्लस 2, प्लस 1, 0, मायनस 1, मायनस 2 आणि हे मायनस 3 म्हणजे याला टोटल व्हॅल्यू किती आल्या? 7. म्हणजे 7 व्हॅल्यू म्हणजे ह्याला सब ऑर्बिटल किती आले? 7 आले. आणि प्रत्येकाची व्हॅल्यू किती आली? मग हे प्लस 3, प्लस 2, प्लस 1, 0, मायनस 1, मायनस 2 आणि मायनस 3. दिस इज अबाउट मॅग्नेटिक क्वांटम नंबर. म्हणजे मॅग्नेटिक क्वांटम नंबर काय सांगतो की जसं अझिमुथल क्वांटम नंबर सांगतो तुम्हाला काय? ऑर्बिटल. त्या ऑर्बिटल मध्ये वेगवेगळे सब ऑर्बिटल असतात. या सब ऑर्बिटल पैकी तुमचं इलेक्ट्रॉन कोणत्या सब ऑर्बिटल मध्ये हे कोण सांगतं आपल्याला? हे मॅग्नेटिक क्वांटम नंबर. म्हणजे तुमचा इलेक्ट्रॉन इथं आहे का? इथं आहे का? इथं आहे का? जर इथे जर असेल तर त्याची एम व्हॅल्यू किती आली? प्लस 1 आली. इथे जर असेल तर त्याची एम व्हॅल्यू किती आली? प्लस 2 आली. इथे जर असेल तर त्याची व्हॅल्यू किती आली? मायनस 1 आली. इथे जर इलेक्ट्रॉन असेल तुमचा हा तर याची व्हॅल्यू किती आली? याची व्हॅल्यू आली मायनस 2. येते लक्षात? म्हणजे आपल्याला हे मॅग्नेटिक क्वांटम नंबर हा असं सांगायचा. मीन्स द मॅग्नेटिक क्वांटम नंबर, दिस मॅग्नेटिक क्वांटम नंबर वॉज डिस्कवर्ड बाय लँडे. It is represented as small l. It gives suborbital in which electron belong. Like the azimuthal quantum number, magnetic quantum number is calculated on the basis of azimuthal quantum number. How it is calculated?
m is equal to plus minus l including 0. It means when we calculate for the s has l value is 0, then m values are plus minus 0 including 0. It means it has only one value, that is 0. It means the s orbital has only one suborbital, that is, and this has m value is 0. When we calculate for p has l value is 1, then m values are plus minus l. Plus minus l means plus minus 1 including 0. It means it has 3 suborbital, plus 1, 0 and minus 1. And when this p orbital has 3 suborbital, one has value plus 1, second has 0 and third has minus 1. Then this f orbital has one total l value is 3 and it has value plus minus 3 including 0. It means it has 7 suborbital and these 7 suborbital are plus 3 plus 2 plus 1 0 minus 1 minus 2 and minus 3, and these are the 7 suborbitals of this magnetic quantum number for this f orbital. Then the last quantum number is spin quantum number. This spin quantum number was discovered by Goldsmith. This is represented by small s. This तो प्रिन्सिपल क्वांटम नंबर हा गोल्डस्मिथने डिस्कवर केला, तो आपण डिनोट करतो स्मॉल एस ने. आता आपल्याला कळालं की इथपर्यंत आहे, म्हणजे इथं जर इलेक्ट्रॉन असेल तर त्याची व्हॅल्यू प्लस 1 आहे. पण जर समजा इथं जर 2 इलेक्ट्रॉन असतील, 2 इलेक्ट्रॉन बसतात, एवढं तर माहिती आपल्याला, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ. आपला इलेक्ट्रॉन जर समजा तुमची एम व्हॅल्यू जर सांगितली तुम्हाला प्लस 1 आहे, तर प्लस 1 एम व्हॅल्यू असल्यानंतर त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. तर या 2 इलेक्ट्रॉन पैकी तुमचा इलेक्ट्रॉन कोणता हे कोण सांगतं तुम्हाला? स्पिन वरून. आता हे स्पिन वरून कसं सांगतं? तर हे जर अफेडेड, जर हाफ अफेडेड जर एरो असेल तर त्याची व्हॅल्यू असते प्लस 1 हाफ. हाफ डाऊन हेडेड एरो असेल तर त्याची व्हॅल्यू असते मायनस 1 हाफ. म्हणजे ह्या स्पिन मध्ये काय आहे की 2 डायरेक्शन असतात, एक असते क्लॉकवाईज आणि दुसरी असते अँटी क्लॉकवाईज. आता हे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे कसं? आपल्याला जर हे जर घड्याळाला जर वॉच जर पाहिलं तर तिथं 12, 3, 6 आणि 9 असतं. जर समजा आपण जर हा जर एरो 12, 3, 6 आणि 9 असा जर फिरवला तर तो काय झाला? क्लॉकवाईज. जर हा जर एरो आपण 12 पासून पुन्हा 9, 6 आणि 3 असा जर फिरवला तर हा काय झाला? अँटी क्लॉकवाईज. आणि हा काय झाला? क्लॉकवाईज. आलं लक्षात? म्हणजे हा जर इलेक्ट्रॉन अप हेडेड एरो असेल आणि असा जर असेल, म्हणजे हा फिरताना कसा फिरणार? असा. म्हणजे हा कसा फिरतो? क्लॉकवाईज. तर हा क्लॉकवाईज असेल तर त्याची स्पिन किती असते? प्लस 1 हाफ. आणि हा जर इलेक्ट्रॉन जर असा असेल, म्हणजे हा फिरताना कसा फिरणार? असा, तर याची स्पिन किती असते? मायनस 1 हाफ. दिस इज अबाउट स्पिन क्वांटम नंबर. आणि या स्पिन क्वांटम नंबर मध्ये आणखीन एक की आपल्याला जर 1-2 इलेक्ट्रॉन एकाच सब ऑर्बिटल मध्ये फिलअप करायचे असतील तर त्या दोन्ही इलेक्ट्रॉनची ही जी काय डायरेक्शन आहे, स्पिन आहे, ती एकमेकाच्या अपोजिट पाहिजे. हे कशाबद्दल झालं? स्पिन क्वांटम नंबर बद्दल. The spin quantum number was discovered by Goldsmith. It is represented by small s. If it has electron has 2 types of spin. First is a clockwise and another is the anti-clockwise. If the electron has clockwise spin, then it is represented by half up-headed arrow. If the electron has anti-clockwise spin, then it is represented by half down-headed arrow. If this half up-headed arrow has value plus 1 half, and this half down-headed arrow this has value minus 1 half. And on the basis of these 4 quantum number, we can determine the exact position of an electron in an atom. सपोज आपल्याला याच्यावरून जर याची जर काढायची असेल स्पिन तर 3 मधले, तर सपोज याच्यामध्ये s आहे, s2 आहे, त्याच्यामधला दुसरा इलेक्ट्रॉन जर काढायचा असेल तर ह्याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर येतो
3, त्यानंतर ह्याचा मॅग्नेटिक क्वांटम, हे जाऊ द्या, हे जरा डीप मध्ये जातोय आपण, हे आपण पुढच्या लेक्चरला पाहू.